नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पॅन इंडिया मूव्हमेंट मिशन मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग व्हाया मार्केट मिरचीमध्ये, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करून पूर्णपणे मोफत थेट कृषी आणि ग्रामीण मार्केटिंग ऑनलाईन करण्यास सक्षम केले जाईल. चला आता आपण बघूया टप्प्याटप्प्याने की तुम्ही कसं हे तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर वेबसाईट किंवा ॲप या स्वरूपात मार्केट मिरची वापरून करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की मार्केट मिरची हे बहुभाषिक ॲप आहे. मार्केट मिरचीच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या सिलेक्ट लँग्वेज बारचा वापर करून तुम्ही ते तुमच्या सोयीच्या भाषेत बदलू शकता. आता भाषा निवडल्यानंतर तुमच्या मोबाईलवर मार्केट मिरचीचा संपूर्ण मजकूर हा तुमच्या निवडलेल्या भाषेत बदलला जाईल. आता पहा, तुम्हाला इथे 3 सेक्शन्स अर्थात टॅब्स दिसतील. पहिली आहे सेल, दुसरी आहे बाय आणि तिसरी आहे जॉब्स. या प्रत्येक सेक्शनमध्ये एक मोठं पिवळं बटन आहे ज्यावरती पोस्ट फ्री ॲड असं लिहिलंय. प्रत्येक विभागातील पोस्ट फ्री ॲड या बटनाखाली सर्च हा पर्याय आहे, जिथे तुम्ही सेल विभागात विक्रेते शोधू शकता, बाय विभागात खरेदीदार शोधू शकता आणि जॉब्स या विभागात नोकऱ्या व उमेदवार शोधू शकता. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण भारतातील शेतकरी, स्वयंसहायता गट, ग्रामीण उद्योजकांनी पोस्ट केलेल्या विक्री, खरेदी, नोकरी, बायोडेटा या सगळ्याच्या जाहिराती पाहू शकता आणि त्यांच्या जाहिरातीवर दाखवलेल्या ॲक्टिव्ह रँकच्या आधारे त्यांनी बनवलेल्या बाजारपेठेच्या लिंकेजेस सुद्धा पाहू शकता. मार्केट मिरचीची खासियत म्हणजे तुम्ही ग्रामीण आणि कृषी उत्पादनांसाठी विक्रेते आणि खरेदीदारांना पूर्णपणे मोफत फोन करू शकता. यासाठी तुम्हाला कुठलेही अधिक शुल्क देण्याची गरज नाही. याशिवाय तुम्ही कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील नोकऱ्या आणि उमेदवार सुद्धा मिळवू शकता आणि हे सर्व तुम्ही तुमची पहिली जाहिरात पोस्ट करताना केलेल्या नोंदणीसह लगेच करू शकता. मग ती सेल, बाय किंवा जॉब्स यातली कुठलीही जाहिरात असो. चला तर बघूया एका मिनिटात तुमच्या जाहिराती कशा पोस्ट करायच्या. सगळ्यात आधी आपण सेल जाहिरात पोस्ट करू. नोंदणी किंवा लॉग इन कुठे शोधायचं असं वाटतंय का? फक्त सेल विभागात पोस्ट फ्री सेल्स ॲड या मोठ्या पिवळ्या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर 26 श्रेणींची यादी दिसेल. या यादीतील संबंधित श्रेणीवर क्लिक करा. आता श्रेणी कशी निवडायची? तर तुम्ही विकत असलेल्या उत्पादनाच्या प्रकारावरती आधारित संबंधित श्रेणीवर क्लिक करा. उदाहरणार्थ, मला मेज म्हणजे मका विकायचा असेल तर मी ग्रेन्स आणि पल्सेस या श्रेणीवर क्लिक करेन. जर मला भाजीपाला विकायचा असेल तर मी व्हेजिटेबल्स या श्रेणीवर क्लिक करेन. जर मी बियाणं किंवा कृषी यंत्र किंवा अन्न उत्पादनं विकू इच्छित असेल तर मी अनुक्रमे सीड्स, ॲग्रो मशिनरी, रुरल प्रॉडक्ट्स या श्रेणीवरती क्लिक करेन. योग्य ग्राहक मिळवण्यासाठी श्रेणी निवडताना या सर्व श्रेणींची काळजीपूर्वक पाहून निवड करा, कारण जाहिरात पोस्ट केल्यानंतर आम्ही तुम्हाला दिलेल्या श्रेणीत खरेदीदारांची सूची दाखवणार आहोत. आता योग्य श्रेणी निवडल्यानंतर तुम्ही विक्री जाहिरात पोस्ट करण्यासाठी मुख्य पृष्ठावर येता. इथे तुम्हाला 5 रांगा दिसतील. प्रथम ड्रॉपडाऊनमधून तुमची सब कॅटेगरी निवडा. दुसरी रांग म्हणजे हेडिंग, जिथे तुम्हाला तुमच्या जाहिरातीसाठी हेडिंग द्यावे लागेल. लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण खरेदीदार तुमची जाहिरात शोधताना प्रथम फक्त शीर्षक पाहतील. हे डायरेक्टली फ्रॉम फार्मर, मेज म्हणजे मका थेट शेतकऱ्याकडून. जर तुमचं उत्पादन ऑर्गॅनिक असेल तर तुम्ही ते शीर्षकात नमूद करू शकता. तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल, प्रकाराबद्दल, स्थानाबद्दल सर्व तपशील लिहा. मात्र तुमचा संपर्क क्रमांक इथे देऊ नका. आता यानंतर एक बॉक्स येतो ज्यात तुम्हाला किंमत भरायची आहे. इथे फक्त आकड्यांमध्ये किंमत द्या, शब्द वापरू नका. म्हणजेच इथे रुपीज अर्थात RS असे शब्द लिहू नका. जर तुम्ही तुमची किंमत निगोशिएट करायला तयार असाल तर तुम्ही इथे 0 असं लिहू शकता. असं केल्यास तुमची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर निगोशिएबल असं दिसेल. त्यानंतर युनिट निवडा
जसं की क्विंटल, टन इत्यादी. आता सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला 2 बटणं दिसतील, ओल्ड युजर लॉग इन आणि न्यू युजर लॉग इन. आता आपण प्रथमच मार्केट मिरचीवरती जाहिरात पोस्ट करतोय, त्यामुळे आपण न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करू. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता म्हणजेच जिल्ह्याचं नाव आणि मोबाईल नंबर अशा वैयक्तिक तपशिलांसह हा फॉर्म भरा. तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक देणं इथे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे ईमेल ID असेल तर तुम्ही तो सुद्धा इथे देऊ शकता. पण तुमचा मोबाईल क्रमांक नोंदणी करणं मात्र आवश्यक आहे, कारण तेच तुमचं युजर नेम असणार आहे आणि तो सर्व खरेदीदारांना तुमच्या जाहिरातीवरती क्लिक करताच दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक साधा पासवर्ड तयार करावा लागेल आणि त्याची पुष्टीसुद्धा करावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तळाशी असलेल्या पोस्ट ॲड बटनावरती क्लिक करा. आणि आता सर्वात मनोरंजक भाग मात्र इथे सुरू होतो. तुम्ही जाहिरात पोस्ट केल्यानंतर ताबडतोब स्क्रीनवर तुम्हाला मका खरेदीदारांची सूची दिसेल, ज्यांच्याजवळ कॉल बटन असेल. कॉल बटनावर क्लिक केल्यानंतर खरेदीदाराचा संपर्क क्रमांक लाल रंगात स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. फोनच्या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही थेट मार्केट मिरचीवरून खरेदीदाराला कॉल करू शकता. त्यानंतर बॅक बटन वापरून तुम्ही खरेदीदारांच्या सूचीवरती परत सुद्धा जाऊ शकता आणि अशाच प्रकारे दुसऱ्या खरेदीदाराला सुद्धा कॉल करू शकता. या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त खरेदीदारांशी संपर्क साधता. त्यामुळे तुमची जाहिरात मार्केट मिरचीवर ॲक्टिव्ह रँक वाढवत राहते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही मार्केट मिरचीवर तुमची जाहिरात पोस्ट करता तेव्हा तुमचा ॲक्टिव्ह रँक हा 1 असतो. जर तुम्ही 5 खरेदीदारांशी संपर्क साधलात तर तुमचा ॲक्टिव्ह रँक 11 होतो, कारण प्रत्येक कॉलसाठी 2 गुण दिले जातात. त्याचप्रमाणे तुमची विक्री जाहिरात पाहून 4 खरेदीदारांनी तुमच्याशी संपर्क साधला तर तुमचा ॲक्टिव्ह रँक पुन्हा 8ने वाढतो. या प्रकारे तुम्ही मार्केट मिरचीवर तुमचा ॲक्टिव्ह रँक हा वाढवू शकता. आता लक्षात घ्या, जितका ॲक्टिव्ह रँक जास्त याचाच अर्थ तुम्ही खरेदीदारांसाठी किंवा विक्रीदात्यांसाठी लगेचच उपलब्ध आहात आणि व्यवहार करू शकता आणि त्यामुळेच तुमच्या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळतो. आता या खरेदीदारांच्या कॉल लिस्ट लिंकला होम पेजवर सेव्ह करण्यासाठी होम पेजवरती परत जा. तिथे पोस्ट फ्री सेल्स ॲड या बटनाच्या खाली एक पिवळी लिंक मिळेल, ज्यावर लिंक टू कॉल बायर्स असे लिहिलेले असेल. या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं युजर नेम म्हणजेच फक्त तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड भरायला सांगितलं जाईल. त्यानंतर रिमेंबर मी ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड भरावं लागणार नाही. आणि आता लॉग इन या बटनावर क्लिक करा. तुम्हाला नवीन पृष्ठाच्या डाव्या कोपऱ्यात कॉल बायर्स अशी लिंक दिसेल. तुम्ही कधीही या लिंकवर क्लिक करून खरेदीदारांचे कॉल नंबर घेऊ शकता, जे त्या श्रेणीसाठी खरेदी विभागात जोडले गेलेले असतील. त्याचप्रमाणे तुमची जाहिरात पोस्ट केल्यानंतर खरेदीदारांशी संपर्क करणं हे अगदीच सोपं आणि जलद आहे, ज्यामुळे तुमचा ॲक्टिव्ह रँक वाढतो आणि तुम्हाला बाजारपेठेतील लिंकेजेस वाढतात. तुम्ही बाय विभागात सर्च ऑल बायर्स या लिंकवर क्लिक करून जास्त खरेदीदार शोधू शकता आणि तुमच्या विशिष्ट उत्पादनाच्या शोधासाठी टेक्स्ट बॉक्समध्ये शब्द भरू शकता. यामुळे सुद्धा तुमचा ॲक्टिव्ह रँक वाढतो. आता तुम्ही विचाराल, ॲक्टिव्ह रँक जास्त असल्याचे काय फायदे आहेत? मार्केट मिरचीच्या होमपेजवर जा. तिथे तुम्हाला 2 हिरव्या लिंक्स दिसतील, सर्च सेलर्स आणि सर्च ॲक्टिव्ह सेलर्स. फरक लक्षात आला? सर्च ॲक्टिव्ह सेलर्स लिंकमध्ये उच्च ॲक्टिव्ह रँक असलेल्या विक्रेत्यांना प्राधान्य दिलं जातं आणि या प्राधान्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकता. खरेदीदारांसाठी सुद्धा हेच मॉडेल लागू आहे. उच्च ॲक्टिव्ह रँक असलेल्या खरेदीदारांना ॲक्टिव्ह बायर या लिंकखाली खरेदी विभागात प्राधान्य दिलं जातं आणि अधिकाधिक विक्रेते हे त्यांच्याशी संपर्क साधतात. म्हणूनच बाजारपेठेचं चांगलं लिंकेज मिळवावं यासाठी तुमच्या जाहिराती लवकरात लवकर पोस्ट करा आणि कॉल बायर्स लिंकवर क्लिक करून खरेदीदारांना कॉल करून तुमचा ॲक्टिव्ह रँक वाढवायला सुरुवात करा. सुरुवातीला तुम्हाला आठवतंय ना की आपण
मक्यासाठी जाहिरात पोस्ट केली होती. आता समजा तुम्हाला भाजीपाला विकायचा आहे, तर तेही सोपं आहे. पुन्हा पोस्ट फ्री सेल्स ॲड या बटनावर क्लिक करा. व्हेजिटेबल्स ही श्रेणी निवडा आणि तुमची जाहिरात पोस्ट करा. फक्त यावेळी तुम्ही ओल्ड युजर लॉग इन म्हणजेच जुनं वापरकर्ता लॉग इन बटन वापरा कारण तुम्ही आता आधीच नोंदणीकृत आहात. लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर हा युजरनेम म्हणून वापरला जाणार आहे आणि त्याचा पासवर्ड द्या. जर रिमेंबर मी हा चेकबॉक्स तुम्ही आधी वापरला असेल तर तुमचे हे डिटेल्स आधीच या साईटवरती सेव्ह झालेले असतील. तर या प्रकारे तुम्ही हवे तेवढे सेल, बाय किंवा जॉब्स या जाहिराती पोस्ट करू शकता. याचप्रमाणे योग्य खरेदीदार आणि विक्रेत्यांशी संपर्क साधून तुमचा ॲक्टिव्ह रँक वाढवत ठेवा आणि marketmirchi.com वापरून तुमचे विनामूल्य थेट कृषी आणि ग्रामीण विपणन सुरू करा. चला आता आपण बघूया की खरेदीसाठी जाहिरात पोस्ट कशी करायची. समजा आपल्याला बियाणं खरेदी करायचं आहे. सोपं आहे. होम पेजवरती बाय विभागाच्या टॅबवरती क्लिक करा आणि पोस्ट फ्री बाय ॲड या मोठ्या पिवळ्या बटनावर क्लिक करा. यात सीड ही श्रेणी निवडा आणि तुम्हाला हवे असलेल्या बियाण्यांच्या प्रकाराचे तपशील, किंमत, प्रमाण हे सगळं भरून जाहिरात पोस्ट करा. यावेळी तुम्हाला पुन्हा न्यू युजर रजिस्ट्रेशन आणि ओल्ड युजर रजिस्ट्रेशन हे बटन दिसेल. आता साहजिकच तुम्ही ओल्ड युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करणार आहात, बरोबर ना? कारण तुम्ही आधीच नोंदणीकृत आहात. तर जाहिरात पोस्ट करताच सगळ्या बियाण्यांच्या विक्रेत्यांची सूची तुमच्या समोर दिसणार आहे. जसं विक्रेत्यांशी जास्तीत जास्त संपर्क तुम्ही साधाल तसाच तुमचा ॲक्टिव्ह रँक हा वाढत जाईल आणि तुम्ही खरेदी विभागातील ॲक्टिव्ह बायर्सच्या प्राधान्य यादीत येऊ शकाल. कारण मार्केट मिरची पूर्णपणे विनामूल्य आहे. याचाच अर्थ मार्केट मिरची कोणाहीकडून प्राधान्य यादीत फीचर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं पेमेंट मागत नाही. जास्तीत जास्त विक्रेते खरेदीदारांशी संपर्क साधून तुमचा ॲक्टिव्ह रँक हा आपोआप वाढेल आणि यामुळे तुमच्या बाजारपेठेतील लिंकेजेस वाढतील. आता तुम्ही अनेक जाहिराती पोस्ट केल्या आहेत, तसंच विक्रेते किंवा खरेदीदारांशी संपर्क साधून तुमचा ॲक्टिव्ह रँकसुद्धा वाढवला आहे. आता जर तुम्हाला तुमच्या जाहिराती पाहायच्या असतील तर होमपेजवर सर्च ऑल सेलर्स या लिंकवरती क्लिक करा. तसंच तुमची जाहिरात पोस्ट करण्यासाठी जी श्रेणी वापरली होती ती श्रेणी निवडा बघू. आणि आता जाहिराती पाहण्यासाठी तुम्हाला खरेदी विभागात सर्च ऑल बायर्स लिंक किंवा संबंधित श्रेणीवरती क्लिक करावे लागेल. कधीही तुम्ही कॉल बायर्स या पिवळ्या लिंकवरती क्लिक करू शकता आणि तुमच्या सर्व पोस्ट केलेल्या जाहिरातींची शीर्षकं म्हणजे हेडिंग्स व प्रत्येक पोस्ट केलेल्या जाहिरातीसाठी उपलब्ध खरेदीदारांची कॉल सूची तुम्ही पाहू शकता. एडिट या बटनाचा वापर करून तुम्ही तुमच्या पोस्ट केलेल्या जाहिरातींमध्ये बदलसुद्धा करू शकता. तसंच फोटो ही लिंक वापरून तुमच्या मोबाईलमधून एक फोटो निवडून अपलोड करू शकता. यानंतर तुमच्या जाहिरातींना तुमच्या निवडलेल्या फोटोसह प्रकाशित केलं जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जाहिराती आकर्षक बनवू शकता. कोणत्याही मध्यस्थाशिवाय विनामूल्य थेट कृषी आणि ग्रामीण विपणन करू शकता. आणि हे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही, बरं का? आणि त्वरित थेट तुमच्या ग्राहकांशी तुम्ही संपर्क साधू शकता. इथे मेनू अंतर्गत एक पर्याय आहे, माय ॲड्स रिस्पॉन्सेस. यावर क्लिक केल्यावरती तुम्ही तुमच्या सगळ्या पोस्ट केलेल्या जाहिरातींसाठी मिळालेल्या प्रतिक्रिया इथे पाहू शकता आणि इथे रिप्लाय बटनवर क्लिक करून त्यांना उत्तरसुद्धा देऊ शकता. मेनूमधील पुढील पर्याय आहे हेल्प, जिथे तुम्हाला मार्केट मिरची प्रभावीपणे कसं वापरायचं याचे निर्देश मिळतील. तसंच इथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये मार्केट मिरची कसं वापरायचं याच्या व्हिडिओ लिंक्ससुद्धा मिळतील. हेल्प या पर्यायाखाली मिशन मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग या नावाचा एक पर्याय आहे, जिथे आम्ही तुम्हाला मार्केट मिरची वापरून विनामूल्य थेट विपणन अर्थात मार्केटिंग करण्याच्या आमच्या मिशनची माहिती दिली आहे. तसंच सक्सेस स्टोरीज ऑफ सेलर्स और बायर्स ऑन मार्केट मिरची, ज्याचं BBC न्यूज चॅनलवरती सुद्धा प्रसारण झालंय. तर आजच
मार्केट मिरचीसह तुमचा कृषी आणि ग्रामीण व्यवसाय वाढवा आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मिशनच्या मुख्य समन्वयक म्हणून तुम्ही संपर्क साधू शकता प्रगती गोखले 9822 71 96 18.